नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। 8 दिवसापूर्वी नुकतीच सांगली जिल्हा, आटपाडी तालुका आणि नेलकर्जे गाव इथं एक अत्यंत दुर्दैवी दुःखी घटना घडली। मुद्दामन मी 8 दिवसानंतर हा व्हिडिओ करतोय। या घटनेला आज 8 दिवस होत आहेत की मुलांच्या अपेक्षा, वडिलांच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा किंवा जे काही समाजामध्ये घडते, तर ही जी घटना आहे ती सर्वांना विचार करायला लावणारी आणि अत्यंत समाजाच्या दृष्टीने, अपेक्षाखोर पालकांच्या दृष्टीने खूप मोठं अपेक्षांचं प्रश्नचिन्ह तिथं निर्माण होत आहे। आपल्याला माहीत आहे की 12वीमध्ये साधना धोंडीराम भोसले ही कन्या आटपाडीमध्ये शिकत होती आणि तिचं वैद्यकीय अभ्यासक्रम घेऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं आणि त्या दृष्टीनं ती अभ्यास देखील करत होती। खाजगी कोचिंग क्लासेस सुद्धा तिनं लावलेले होते आणि तिचा अभ्यास वगैरे सर्व काही व्यवस्थित चालू होतं। आणि शुक्रवारी साधारण 20 तारखेला हे आटपाडीवरून आपलं कॉलेज किंवा जे काही क्लासेस असतील ते आटपून आपल्या घरी गेली। म्हणजे नेलकर्जेमध्ये तिचं जे घर, आई वडील, तिचा एक भाऊ, हे सर्वजण तिथं राहतात, तर तिथं ती गेली। साधना घरी गेल्यानंतर तिचे जे वडील आहे, आता वडिलांची ओळख मी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून झालीच असेल, तरी पण एका शाळेचे मुख्याध्यापक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक ते आहेत। आणि मग आपल्याला माहीत आहे की समाजामध्ये शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये हे मुख्याध्यापक, तर हे धोंडीराम भोसले मुख्याध्यापक आहेत। आणि ह्यांनी ज्यावेळेला संध्याकाळी आपली कन्या घरी आली आणि तिला जी नीटची सराव परीक्षा, म्हणजे जी वैद्यकीय अभ्यासक्रम म्हणजे डॉक्टर होण्यासाठी जी परीक्षा लागते, तिच्यासाठी जी सराव परीक्षा खाजगी कोचिंग क्लासेसची आहे, तर त्याच्यामध्ये तिला कमी मार्क्स मिळाले आणि ह्याच्यावरून त्या वडील, मुख्याध्यापक आणि साधना यांच्यामध्ये साधारण सायंकाळी वाद झाले, असं वेगवेगळ्या माध्यमामधून आलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे इथंच खरं जे काय घटना घडलेल्या आहेत ते इथूनच त्याला सुरुवात झाली की साधना आणि तिच्या वडिलांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या असतील किंवा त्यावेळेचं आपण इमॅजिन करू शकतोय। आणि जे माध्यमामधून छापून आलेलं आहे ते साधनाला इयत्ता 10वीमध्ये चांगले मार्क्स पडले होते। 90च्या वर साधारण 92% दरम्यान तिला मार्क्स 10वीला मिळाले होते आणि तिचा त्या विद्यालयामध्ये पहिला नंबर देखील आलेला होता। हे सांगायचं खास कारण असं की तुम्ही मुलांकडून त्याच प्रत्येक वर्षी अपेक्षा ठेवताय, असं थोडंसं इथं आपल्या सर्वांना जाणवत असेल। म्हणजे 10वीला तू एवढे मार्क्स मिळालेत, 12वीला मिळायला पाहिजेत, किंवा तू ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहे तिचं तुला उच्च शिखरच, म्हणजे तुझा तिथं पहिलाच नंबर आला पाहिजे। तर अशी एकंदरीत पालकांकडून किंवा अशा ठिकाणी जिथं घटना घडलेल्या आहेत किंवा अशी ज्यांची मानसिकता आहे तिथं घडतायत असं मला वाटतं। महत्त्वाचं म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की 12वीची जी खाजगी कोचिंग क्लासेसची सराव परीक्षा आहे तिथं मार्क्स कमी मिळाले म्हणून पालकामध्ये, म्हणजे तिच्या वडिलांमध्ये आणि तिच्यामध्ये शाब्दिक वादावाद झाली आणि ते भांडण इतकं टोकाला गेलं। काही माध्यमामधून असंही छापून आलेलं आहे की साधना आपल्या वडिलांना त्यावेळेला म्हटली की तुम्ही तर शिकून काय कलेक्टर झालाय का, तुम्ही बी शिक्षकच झाला, मुख्याध्यापक झाला। म्हणजे हे त्या घरातलं त्यावेळेचं शाब्दिक चकमक होते आणि ह्याच रागातून त्यांना राग अनावर झाला आणि घरामध्ये जे दगडी जात असते आणि त्याचा जो खुंटा असतोय, तर त्याने साधनाला बेदम मारहाण केली। ही इतकी बेदम मारहाण केली की नंतर असं कळलं की तिचा त्याच्यामध्ये जीव गेला। आईने सोडवण्याचा प्रयत्न केला असं देखील वेगवेगळ्या माध्यमातून आलेलं आहे, परंतु तिला नुसत्या नीटच्या परीक्षामध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण करणे आणि तेही एका मुख्याध्यापक पित्याला, म्हणजे याच्याकडं बघणं थोडंसं आपल्याला कसं वाटतंय, हा इथं महत्त्वाचा प्रश्न आहे। रागावर नियंत्रण ठेवणं हे प्रत्येकाचाच आहे, हा प्रश्न चर्चेतून सुद्धा सुटत होता। परंतु इथं तिला त्या लाकडी खुंट्याने एवढी मारहाण झाली की ती अक्षरशः बेशुद्ध पडली। तिच्या आईने देखील सोडवण्याचा प्रयत्न केला, तिच्या आईचं नाव प्रीती असं आहे, तिने देखील सोडवण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्यानंतर, म्हणजे शुक्रवारी रात्रीची घटना आहे, दुसऱ्या दिवशी सगळ्या शाळेमध्ये योग दिवस होता
आणि हे मुख्याध्यापक जे होते धोंडीराम भोसले हे सकाळी आपल्या आपल्या शाळेवरती निघून गेले आणि त्यांनी तिला त्या रात्री दवाखान्यात नेलं नाही किंवा तिची रागाच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे विचारपूस केली नाही आहे. आणि ज्यावेळेला ते शाळेतून आले त्यावेळेला त्यांची मुलगी ही अशा प्रकारे बेशुद्ध अवस्थेत किंवा जी रात्री मारहाण झालेली आहे तर त्याच्यामुळं तिला गंभीर दुखापत झालेली आहे अशा अवस्थेत पडली. आणि मग त्यांनी त्यावेळेला तिथनं तिला दवाखान्यात नेण्यासाठी व्यवस्था केली. त्यांनी दवाखान्यातही नेलं पण तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. एकंदरीत सांगण्याचा उद्देश इथं आपण पाहिलं की ह्या गोष्टी चर्चेतून सुद्धा सोडवता आल्या असत्या किंवा कोणतीही परीक्षा जीवनातील अंतिम परीक्षा नाही. प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे आपल्या बौद्धिक पातळीप्रमाणे स्वतंत्र क्षेत्र आवडीचं क्षेत्र किंवा ज्याच्यामध्ये करिअर करायचं आहे तर ज्याला हे सर्व करायचं आहे म्हणजे शेवटी इथं विद्यार्थी येतो आणि त्या विद्यार्थ्याला ती चॉईस किंवा ती निवड दिली गेली पाहिजे. त्याच्यावरती म्हणजे शिक्षकांचं, पालकांचं, समाजाचं कोणतंही बंधन नसावं. महत्त्वाचं म्हणजे इथं मार्गदर्शन जरूर केलं पाहिजे किंवा परीक्षेत मार्क्स कमी पडले म्हणून अशा प्रकारच्या घटना जे एखाद्याचा जीव संपवतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि या घटनेनंतर ते जे धोंडीराम भोसले मुख्याध्यापक आहेत त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याच पत्नी म्हणजे साधनाची आई जी प्रीती भोसले आहे त्यांनीच कंप्लेंट दिली, तक्रार दिली आणि त्याच्यावरूनच मग या मुख्याध्यापक बापाला अटक झाली. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी मला अजून ॲडिशनल करायच्या आहेत. ते म्हणजे धोंडीराम भगवान भोसले म्हणजे धोंडीराम मुख्याध्यापक आहे त्यांचे वडील भगवान भोसले जे आहे ते तिथल्या खाजगी संस्थेचे उपाध्यक्ष होते आणि दुसरं ते त्या गावचे पोलीस पाटील देखील होते. म्हणजे मला इथं सांगण्याचा उद्देश आहे की हे सगळं उच्च शिक्षित आहे. आणि ज्या त्या साधनाची आई प्रीती आहेत, प्रीती धोंडीराम भोसले ह्या देखील तिथल्या माजी सरपंच आहेत. म्हणजे एकंदरीत इथं सांगण्याचा उद्देश असा आहे की हे सुशिक्षित सर्व कुटुंब दिसतं आहे आणि अशा सुशिक्षित कुटुंबामध्ये अशा प्रकारच्या शाब्दिक चकमकीमध्ये, वादामध्ये किंवा अशा प्रकारचे सराव परीक्षेमध्ये कमी गुण पडलेत म्हणून अशा प्रकारे जर एखाद्याची हत्या होत असेल, हे भांडण इतक्या टोकाला जात असेल तर खरंच समाजामध्ये खूप मोठी विचार करण्याची आवश्यकता आहे असं वाटतं. हा व्हिडिओ पाहताना नक्की सर्वांना एवढं कळालं पाहिजे की आपल्या मुलांवरती कोणत्याही प्रकारचं बंधन टाकलं नाही पाहिजे. आणि ते इतकं बी नाही की जेणेकरून अशा प्रकारचे त्यांना न पेलवणाऱ्या घटनेसाठी किंवा कमी मार्क्स मिळाले म्हणून त्यांचा जीव घेण्यापर्यंत ते गेलं नाही पाहिजे. खूप आपल्याला वेगवेगळे सध्या करिअरच्या संधी आहेत. 2दा परीक्षा घेतली जाते, 10वीची 12वीची ही परीक्षा 2दा घेतली जाते. लगेचच परीक्षा 1-2 महिन्यानंतर आहे. म्हणजे इथं परीक्षा पास होणे, मार्क्स हा खूप मोठा विषय नाही आहे. पण ह्याच्यामधून जे त्यावेळची जी तुमची मानसिकता आहे पालकांची किंवा त्या संबंधित विद्यार्थ्यावरती जी जबाबदारी किंवा त्याच्यावरती जे दबाव तंत्र टाकलं जाते मग ते त्याच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये ती भीती असणार आहे, कोणत्याही असणार आहे की बाबा घरचे काय म्हणतील, शिक्षक काय म्हणतील, समाज काय म्हणेल किंवा ज्यांनी माझ्यासाठी इतका खर्च केला आहे मी कसं तोंड दाखवू. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो हे असं नाही आहे. करिअरच्या संधी तुम्ही जेवढ्या शोधचाल त्याच्यामध्ये भरपूर करिअरच्या संधी आहेत. त्याच्यामुळं आपल्या मुलांवरती कोणत्याही प्रकारचं शिक्षणामध्ये बंधन टाकू नका. त्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये त्यांना करिअर करू द्या, त्याच्यामध्ये त्यांना संधी निर्माण करून द्या आणि तुम्ही तुमची जी भूमिका आहे तेवढीच त्या ठिकाणी बजावा की बाबा त्यांचं पालनपोषण असेल की त्यांना काय शिक्षणाचा खर्च असेल इथपर्यंत तुमची जबाबदारी आहे. पण त्याच्या पुढं त्याची जी कुवत आहे ती त्याच्या बुद्धीप्रमाणे असणार आहे. त्याच्यामुळं हा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि समाजामध्ये इथून पुढं अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे.
शिक्षण विभागाने वेगवेगळ्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोप्या परीक्षा जाव्यात म्हणून सुविधा केल्यात किंवा तशा प्रकारच्या परीक्षा देखील त्यांनी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. किंवा तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये जर कमी गुण मिळाले तर तुम्हाला ती नंतर परीक्षा देता येते. म्हणजे अशा जेणेकरून आत्महत्या होऊ नयेत. आता ही तर हत्या आहे, पण मी आत्महत्यासुद्धा काही विद्यार्थिनी करतात प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा त्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. त्यांना वाटतं की जीवनातली सगळीच संधी संपले. हे ज्या मानवाचं आयुष्य आहे, मनुष्याचं आयुष्य जे आहे ते फक्त एकदाच आहे. परत आहे का नाही तुम्हालाही माहीत नाही आणि मलाही माहिती नाही आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये आपल्या मुलांना शिकवताना जेणेकरून त्याला जे आवडतं आहे, त्याला ज्याच्यामध्ये करिअर करायचं आहे तर अशामध्येच करिअर करू द्या. की अतिशय मनाला हेलावा देणारी किंवा हृदयद्रावक घटना इथं ही घडलेली आहे आणि सर्व स्तरातून ह्या घटनेचा निषेध देखील केला. ते धोंडीराम भोसले मुख्याध्यापक आहेत, त्या साधना जेवढेल त्यांना अटक देखील झालेली आहे. बघूयात जसं पुढे या घटनेमध्ये काय होतं आहे ते अपडेटसुद्धा तुमच्यापर्यंत देण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच मला सांगायचं होतं की 8 दिवस ह्या घटनेला झालेले आहेत. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आणि याच्यातून घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, निंदनीयच आहे. इथून पुढं सुद्धा जे ह्या घटनेपासून आपण बोध एवढाच घ्यायचा आहे की तुमच्या मुलांना ज्याच्यामध्ये आवड आहे किंवा त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला करिअर करू द्या. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद.